भूमिका राहिलेली आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्व जाती जमाती समाजाला बराबरच्या प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची नेहमीची भूमिका राहिलेली आहे आणि आता सुद्धा आहे। तीच भूमिकावर पक्षाची नीती निर्माण झालेली आहे। परंतु दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये सध्या लोकसभा निवडणुका चालू असताना 48 लोकसभा क्षेत्रामध्ये एकही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार दिला नसल्यामुळे समाजामध्ये तीव्र नाराजगी उत्पन्न झालेली आहे। गेल्या 2 दिवसापासून माझ्याकडे विदर्भ असो, मराठवाडा असो, उत्तर महाराष्ट्र असो, पश्चिम महाराष्ट्र असो, मुंबईचे विविध संघटन असो, उत्तर भारतीय संघटन असो किंवा हिंदी भाषी संघटन असो आणि प्रमुख जे अल्पसंख्याक समाजाचे प्रमुख संघटन आहेत महाराष्ट्रातील त्या सर्वांनी मला फोन करून रोष व्यक्त केलेला आहे। माझ्याशी लोक प्रश्न विचारतायत की अशी काय मजबुरी आहे काँग्रेस पक्षाची, तुम्ही काँग्रेसचे सीनियर लीडर आहात, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आहात, सीनियर लीडर आहात, तुम्ही बंगालला प्रचार करायला जातायत, गुजरातला जातायत, कर्नाटक तेलंगणाला प्रचारासाठी जात असतात, पक्षाला मत देण्यासाठी समाजाला विनंती करत असतात, पण महाराष्ट्रामध्ये एकही उमेदवार का दिला नाही हा लोक प्रश्न मला विचारतायत आणि मी सुद्धा त्या प्रश्नाशी अंशिक सहमत आहे की पक्षाची जी भूमिका आहे, जी नीती राहिलेली आहे नेहमी या निवडणुकामध्ये का डावलण्यात आलेली आहे, का उमेदवारी देण्यात आलेली नाही आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत, मराठवाड्यामध्ये अनेक लोकसभा क्षेत्र आहेत जिथे 30 ते 35% अल्पसंख्याक समाजाचं तिथे हे आहे, उपस्थिती आहे। मराठवाड्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे। मुंबईचे 6 लोकसभा क्षेत्रामध्ये 25 ते 26% मतदान आहे। तर एकही लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा महाविकास आघाडीने एकही उमेदवार का दिला नाही हा प्रश्न जो निर्माण होतोय, त्यामुळे मी सुद्धा निर्णय घेतला की पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्यामध्ये पक्षासाठी मी अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे, प्रचार केलेला आहे, परंतु तिसरा चौथा पाचवा टप्प्यामध्ये जे स्टार प्रचारक आणि महाराष्ट्राची जे प्रचार समिती आहे त्यातून मी त्यागपत्र दिलेला आहे आणि जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला मी अवगत केलेला आहे। प्रश्न भंडाचा नाही आहे, आमचा पक्ष लोकतांत्रिक पक्ष आहे। आमच्या पक्षामध्ये जर कुठे कोणी चुकत असेल तर त्याच्यासाठी पक्षाला सांगितला पाहिजे, म्हणून आम्ही जे महाराष्ट्राच्या लोकांची भावना आहे, समाजाची जी भावना आहे त्या भावनाच्या अनुसरून मी हा निर्णय घेतलेला आहे। सर, तुम्हाला एमआयएम कडून ऑफर आलेली आहे मुंबईत, जर तुम्ही इच्छुक असाल तर त्यांच्याकडून तुम्हाला मला एमआयएमवर काय भाष्य करायचं नाही आहे आणि मला त्यांनी जे सहानुभूती दर्शवलेला आहे त्यांना धन्यवाद। मला कुठलाही प्रकारचं त्याच्यावर भाष्य करायचं नाही। निश्चितपणे मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे। ह्याच्यापूर्वी मला पक्षाने जे जबाबदारी दिली, वेस्ट बंगालमध्ये कॅम्पेनमध्ये टाकला मला, मी तिथे जाऊन आलो। मला राजस्थान गुजरातची जबाबदारी तिथे जाऊन आलो, मी गोव्याची जबाबदारी दिली, मी तिथे जाऊन आलो। कर्नाटक तेलंगणाची मला पक्षाने जे वेळी जे जबाबदारी दिल्या इमानदारीपणे मी जाऊन त्या जबाबदारी पूर्णपणे मी पाळलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा कुठलाही मी हे करणार नाही ज्याच्यामुळे पक्षाला नुकसान होईल। मुंबईमध्ये तुम्ही तुमची दावेदारी होती, पक्षाने सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं तुमची दावेदारी आहे आणि वेळेवर मुंबई अध्यक्षांना तिकीट दिलं, त्यामुळे कुठेतरी ही नाराजी समोर आलेली आहे। प्रश्न माझी नाराजगीचा नाही आहे, मी समाजाचा नेतृत्व काँग्रेस पक्षामध्ये करतोय। समाजाची जी भावना निर्माण झालेली आहे, परवापर्यंत लोकांना विश्वास होता की कुठे ना कुठे काँग्रेस पक्ष उमेदवारी कुठलाही ना कुठला स्वरूपामध्ये देईल, परंतु त्याच्यानंतर लोकांमध्ये जे
रोष निर्माण झालेला आहे लोकांमध्ये, जे ह्या जो वातावरण निर्मित झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मी ही निर्णय घेतलेला आहे. आणि प्रश्न नसीम खानचा नाही आहे. अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत. विदर्भामध्ये काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक समाजाचे अनेक नेते आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये दुसरे अनेक नेते आहेत. कोणाला कुठेही एक जागावर तरी उमेदवारी दिली पाहिजे होती की नाही, विषय हा आहे. हे सगळ्यांची भावना आहे. कोणी बोलत नसेल, मी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि ह्यासाठी बोलण्याच्या